नमस्कार प्रेक्षकांनो. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता आजी सारंगला जाब विचारते, काय रे, पण तू मला सांगू शकत होतास ना की तू जिवंत आहे, म्हणून तू का नाहीच सांगितलं. तेव्हा आता सारंग म्हणतो, आजी मला खूप वाटलं ग मी तुला सांगावं की मी जिवंत आहे, परंतु मनामध्ये भीती सुद्धा वाटत होती की तू जाऊन लगेच ते ऐश्वर्याला सांगशील, म्हणून नाही सांगितलं. तर दुसरीकडे मात्र आता सारंगचं हे बोलणं ऐकताच घरातले सगळेजण गालातल्या गालात हसत असतात. तर दुसरीकडे मात्र आता सारंग म्हणतो, पण बरंच झालं बघ ना, तुला सांगितलं नाही. तुला सांगितलं असतं तर आज हा आमचा प्लॅन सक्सेसफुल झालाच नसता. तर इतक्यात मात्र सौमित्र म्हणतो, नाही, अजूनही आपला प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. त्यामुळे असं बोलताच आता सगळेजण सौमित्रकडे आश्चर्याने बघतात. तर तेवढ्यात सारंग उठून उभा राहतो आणि तो म्हणतो, दादा तू असं काय म्हणतो आहे. त्यानंतर मात्र आता सौमित्र म्हणतो, अजूनही जानकी वहिनीची आई सापडलेली नाही. पुढे मात्र आता सारंग म्हणतो, पण अरे तूच तर म्हटलास ना, आणि मगाशी जानकी वहिनीनी पण तर त्यांच्या आईचं काय झालं आहे हे कबूल केलं आहे, त्यांना माहिती आहे म्हणून. तर दुसरीकडे सौमित्र म्हणतो, नाही, आपण असं म्हणू शकत नाही. मला अजूनही असं वाटतं आहे की त्या या जगामध्ये आहे. आणि हे ऐकताच मात्र जानकीला पुन्हा एक नवीन आशा भेटते. आणि आता ऋषिकेश पण तिला समजावून सांगतो, तू काळजी करू नको जानकी, नक्की आपल्याला त्यांचा पत्ता भेटेल आणि त्या नक्की या जगामध्ये असतील, तू धीर सोडू नको, असं मात्र आता जानकीला सगळेजण सांगतात. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की ऐश्वर्या मात्र आता तिच्या घरी पोहोचलेली असते आणि तिच्या आईला मात्र आता ऐश्वर्याला बघताच प्रचंड धक्का बसतो. तर दुसरीकडे जानकी ऋषिकेशला सांगत असते की आपण तिला घरातनं बाहेर तर काढलं आहे, पण मला माहिती आहे ती ऐश्वर्या आहे, ती शांत बसणार नाही, ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला त्रास नक्की देणार. तर दुसरीकडे मात्र आता त्याच व्यक्तीला ऐश्वर्या भेटते आणि सांगू लागते की हे बघा, रणदिवेंची सगळी प्रॉपर्टी मी तुमच्या नक्की नावावर करेल, परंतु तुम्हाला आता माझी मदत करायची आहे, मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. तर दुसरीकडे मात्र आता पोलीस रणदिवेंच्या घरी येतात आणि त्यांचं येण्याचं कारण विचारल्यावर ते सांगतात की आता मात्र कोर्टानी तारीख लावलेली आहे. आणि त्यानंतर पोलीस निघून गेल्यावर घरामध्ये सगळे टेन्शनमध्ये येतात. तर दुसरीकडे ऋषिकेश म्हणत असतो की आता आपण आपली बाजू काय कोर्टामध्ये मांडणार आहे, याच गोष्टीचा मला प्रश्न पडला आहे. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.